नवरात्रीच्या सप्तमी तिथीला कुमारिकेचं पूजन केलं जातं. प्रांजलला घेऊन बाबा काकांकडे गेली आणि तिथे तिची पूजा केली. घरच्या देवीचं मात्र सकाळीच दर्शन झालं. प्रांजलला नमस्कार वगैरे केला. काकूंनी लाडू दिला होता तो खाल्ला. येता येता सप्तशृंगी देवीच्या मंदिरात गेले, देवीला नमस्कार केला आणि छानही वाटलं. म्हटलं उपवास आहे उद्या अष्टमीचा, सगळ्यांना काहीतरी वेगळं खाऊ घालावं म्हणून भगर साबुदाणा भाजून त्याचं पीठ करून घेतलं. त्यात कोथिंबीर, हिरवी मिरचीचा ठेचा, जिरं, मीठ आणि उकडलेला बटाटा हे सगळं टाकून सगळं पीठ छान भिजवून घेतलं. खरं तर मला पराठे करायचे होते आणि पराठे सुंदरही झाले. पाणी टाकून भिजवायचे, खूप छान झाले. आणि लावायसाठी शिंगाड्याचं पीठ घेतलं होतं. हे पराठे मला मात्र आवडले आणि नवऱ्याला नाही. सो या परीक्षेत मी कधी पास होणार आहे मला माहीत नाही. तूप लावून व्यवस्थित शेकूनही घेतले. घरच्यांसाठी स्वयंपाक करून पुन्हा बाबांकडे यायला निघाले. आणि आज देवीच्या फुलोऱ्यातली वेणी आणि पापडी पडली होती. हा देवीचा आशीर्वाद असतो म्हणे. सो माझ्यासाठी उपवास सोडताना एवढं सगळं असतं, हे सगळं मी खाल्लं. आता उद्या अष्टमी, दोघी वेळचा उपवास. 9वीला मात्र आमच्याकडे कुळाचार असतो. शंभूंचं खेळणं चाललं होतं. वंदा आजी बाहेरून येणार म्हणून बघा उंदीर मामा लपून बसलाय. मात्र कैचे वेपर दिसतात लगेच आला बाहेर. ताक घुसवण्याचं काम चाललंय. आई म्हणे मी लोणी करतो, हे भांडं आणि हे चाललंय. सो आम्ही पुन्हा घरी आलो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.